बस बस, बबलूने सगळी सोय केली आहे. सर नाही रेझ्युमे नको, मी वाचलंय. मेल केला होतास ना तू? हो. किरण, मला काही प्रश्नांची उत्तर दे. मला सांग, शिवानीने जे जे काही केलं त्यात तू तिची किती मदत केली होतीस? सर मी फक्त स्वराच्या बॉयफ्रेंडला व्हिडिओ बनवायला सुचवलं होतं, फक्त एवढीच मदत मी केली त्यांना. त्यानंतर तुमच्या घरी पत्रकार आणि इतर बायकांना गोंधळ करायला शिवानी मॅमनेच मला पाठवलं होतं. मी फक्त तिथे होते, मी फक्त तिथे प्रेझेंट होते. म्हणजे शिवानीच्या या सगळ्या कारस्थानाबद्दल तुला माहिती होती? विचारू की नको? सगळ्याच नाही. पण मग अचानक ही माणुसकी कुठून जागी झाली? सारंगदा, ते आता तुला रूढ वाटत असेल, पण हे विचारणं गरजेचं आहे. शिवानीच्या विरोधात का जावंसं वाटलं तुला? सिच्युएशन. कसली? याआधीही शिवानी मॅमच्या बऱ्याच गोष्टी मला पटत नव्हत्या, पण माझ्या वडिलांनी मला वचन दिलं होतं शिवानी मॅमची काळजी घ्यायचं. कारण माझे बाबा शिवानी मॅमच्या वडिलांचे खूप जवळचे होते. त्यांचे आमच्यावरती खूप उपकार होते. मी फक्त शब्द पाळत होते. पण शिवानी मॅमने जेव्हा स्वराच्या खुनाचा गैरफायदा घ्यायचा ठरवलं तेव्हा मला खूप वाईट वाटलं आणि भीतीही वाटली. ही बाई उद्या जाऊन माझ्याही मरणाचा असाच गैरफायदा घेते की काय असं वाटलं. आणि याआधी मी तुमच्या घरी राहून गेले होते, त्यामुळे तुम्ही सगळी माणसं किती चांगली आहात हे मला माहित होतं. म्हणूनच मग मी तुम्हाला मदत करायचं ठरवलं. काय करायचं? आमच्या साहेबांचं ऐकावं लागेल आम्हाला. येत्या 1 तारखेपासून कंपनी जॉईन कर. क्वालिफाय आहेस तू या जॉबसाठी. थँक्यू सर, थँक्यू सो मच. येते मी. येतं सोडून मी. गाडी वगैरे पाठवायची? नाही, थँक्यू. सावली अजून आली का नाही? कळतच नाहीये ऐश्वर्याचं काय करू मी. हिने कधी कधी ना मूर्खासारखी वागते. मला सांगा ना, तिला काय काय गरज होती? राजकुमारला इथे घरी घेऊन आली ती आणि स्वतःची कार वगैरे त्याच्याकडे रिपेअर करायला दिली. त्यांनी जे काय केले त्यानंतर तिला सुद्धा चांगलंच ठाऊक आहे मला त्या मुलाचं तोंड बघायची इच्छा नाहीये. ठीक आहे, तुला त्याचं तोंड देखील बघायचं नाही, पण शेवटी आपला मुलगा आहे ना तो. आता जर तो थोडा सुधारण्याचा प्रयत्न करतोय असं जर दिसत असेल तर त्याला अनेक वेळा आपण संधी दिली तरी सुद्धा तो त्याच्या चुका सुधारू शकला नाही. तो या आधी सुधारला नाही म्हणजे याच्या नंतर सुद्धा नक्कीच सुधारणार नाही. तुझा अंदाज तसा काही चुकत नाही. पण खरं सांगू, आता जेव्हा तो आपल्या दारावर आला ना तेव्हा त्याची ती अवस्था बघितली आणि असं वाटलं की कुठेतरी तो स्वतःची चूक सुधारण्याचा प्रयत्न करतोय की काय. असं नाही. आणि तुम्हाला असं वाटणं साहजिक आहे कारण तुमचं वडिलांचं काळचं. तुम्हाला वाटणार की तो सुधारावा, आपल्या घरी परत यावा, आपल्या बरोबर राहावं त्यांनी. पण नाही, मी खरंच सांगते माझा त्याच्यावर काडी मात्र विश्वास नाहीये. ठीक आहे, पण समजा आता आपण त्याची चूक पोटात घेतली आणि मी त्याची एकही चूक पोटात घालणार नाही. माझा नाहीये विश्वास त्याच्यावर. मी सांगू काय झालं असेल आता? ती मुलगी जिच्यावरून एवढं सगळं रामायण झालं होतं ती त्याला सोडून निघून गेली असेल कारण त्याच्याकडचे पैसे संपले असतील ना. आता तिला द्यायला त्याच्याकडे काहीच नसेल. मग आता त्याला आपली आठवण आली असेल, त्याला त्याच्या कुटुंबाकडे परत यायचं असेल आणि त्याला माहितीच आहे या घरात त्याचं एक हक्काचं नातं आहे, एक हक्काचं माणूस आहे जिच्या समोर त्यांनी रडून दाखवलं, असं दाखवलं की माझ्याकडे राहायला जागा नाहीये, खायला प्यायला पैसे नाहीये. झालं, ती विरघळणार. आणि हे त्याचं हक्काचं नातं मी आता तोडून टाकणार आहे. बघा तुम्ही. तोडून टाकणार म्हणजे नक्की काय करणार आहेस तू? मी ना आता
आपल्या अमृतासाठी चांगलासा मुलगा बघणार आहे आणि तिचं लग्न लावून घेणार आहे. अमृताचं लग्न? अमृताचं लग्न. कुठे गाडी कुठे चालली? तुम्ही काम करत होतात ना, म्हणून मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता. आणि आता स्वयंपाक करायचा आहे, खूप कामं बाकी आहेत. मी येते. म्हणून गडबड चालू होती ना, की मी प्रश्न विचारणार आणि तुझ्याकडे प्रश्नांची उत्तर नसणार म्हणून गडबड चालू होती. असं का बोलताय तुम्ही? तुम्ही विचारा, तुम्हाला काय विचारायचं ते. कुठे होता तुम्ही दुपारपासून? तारा मॅडम आहेत ना, मी त्यांच्या कार्यक्रमाला गेले होते. कुठे? माधवनगर हॉल. खरं? नेहमी तुला जायची गरज असते का? तुम्हाला माहिती आहे ना, त्या सतत मला म्हणतात की मी त्यांच्यासाठी खूप लकी आहे. तू असलीस की काम चांगलं होतं, कार्यक्रम चांगला होतो, लहानपणापासून तू तिला ओळखतेस, सो तिला काय हवंय काय नको हे सगळं तुला माहिती असतं. भैरवीजींचं तुझ्यासोबत चांगलं नातं आहे, सो त्यामुळे सगळंच तुला करावं लागतं. पण ती कधीतरी ती एकटी जाणार आहे ना, की आयुष्यभर जाशील तिच्यासोबत. पांडुरंगाची जोवर इच्छा असेल तोवर जाईन. जाऊ द्या ना ते सगळं. मी काय बोलते? काय बोलतेस? मला ना बबलू दादा भेटले होते आणि ते खूप खुश होते. असणारच. किरण आपल्याकडे जॉब करणार आहे ना. काय? राजकुमार दादा आला होता सावली. घरी? मला पण माहिती नव्हतं, बबलूने सांगितलं मला. ऐश्वर्या वहिनींची गाडी परत देण्यासाठी आला होता. आई खूप ओरडली. ऐश्वर्या मॅडम हे मुद्दाम करत नसतील ना? नाही म्हणजे त्यांनी त्यांनाच का बोलवलं गाडी रिपेअर करायला? मला नाही माहिती, पण जर त्याच्यात बदल झाला असेल तर मी पण मदत करेनच त्याला. आणि तिलोत्तमा मॅडमचं काय? समजव ना आईला. तसं तिचं आईचं मन आहे, ती दाखवते बाहेरून, पण मला असं वाटत नाही की तिच्या मनात असं काहीतरी असेल. कुठल्या आईला स्वतःचा पोरगा सुधारलेला नको असतो? तसं झालं तर पांडुरंगाचीच कृपा. वहिनी, सॉरी वहिनी, मला यायला उशीर झाला. मी आवरते लगेच. सावली असू देत, नसती आली तरी चाललं असतं. सारंग घरी आहे ना, तू जा त्याच्याकडे, मी करते सगळं. वहिनी असं कसं? एका माणसाचा स्वयंपाक आहे का एकटीने करायला? आणि मला सांगा, तुम्हाला असं एकट्याने काम करून कंटाळा नाही का येत? मी आले आहे ना, मी करते तुमची मदत. नवरा घरी असेपर्यंत त्याला वेळ देत जा, नाही तर. सॉरी वहिनी. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.